उस्मानाबादमध्ये महायुतीचे उमेदवार रवींद्र गायकवाड यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची भव्य प्रचार सभा। धुळे मतदारसंघात रंगणार तिरंगी लढत। धमकी देऊन पैसे वसूल करणाऱ्या चौघांच्या टोळीला वाकोला पोलिसांनी केले गजाआड। धुळे जिल्ह्यातील टोल नाक्यांवर निवडणूक आयोगाच्या पथकांचा कडक बंदोबस्त। नमस्कार, मी स्वाती गोडसे, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूजच्या न्यूज बुलेटिन्स मध्ये आपले स्वागत। लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना उस्मानाबादचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांच्या प्रचारार्थ शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची जाहीर भव्य सभा पार पडली। या सभेसाठी प्रचंड जनसमुदाय लोटला होता। यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे। शेतकरी आत्महत्या करताय, गारपिटीने ग्रस्त झाले, गारपीटग्रस्त आहे, दुष्काळाने ग्रस्त आहेत, नोकऱ्या मिळत नाही, शिक्षण मिळत नाही आणि त्यांच्या भवितव्याचं किंवा त्यांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक समोर असताना शरद पवारांना विरोध करतो। काय म्हणजे 17 तारखेला मतदान करा, तिकडे सातारा लगेच होता की 40 होता आणि मुंबईतून दुसरा ठिकाण होता। धुळे लोकसभा निवडणुकीत काल झालेल्या उमेदवार माघारीच्या दिवशी एकूण 26 पैकी 7 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून त्यापैकी उर्वरित 19 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावत आहेत। या निवडणुकीत पहिल्यांदाच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात एकूण 19 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। मात्र खरी लढत ही भाजपाचे डॉक्टर सुभाष भामरे, काँग्रेसचे अमरीशभाई पटेल आणि आपचे निहाल अहमद यांच्यातच रंगणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय। धुळे लोकसभेसाठी येत्या 24 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यामुळे आता सगळेच राजकीय पक्ष मोठ्या उत्साहाने प्रचाराच्या कामाला लागले आहेत। गेल्या निवडणुकीत या मतदारसंघाने भाजपाच्या पारड्यात आपलं मत टाकलं होतं। मात्र भाजपाच्या या खासदाराकडून मतदारसंघात विकासाच्या दृष्टीने काही कामं न झाल्याचं बोललं जातंय। त्यामुळे मतदारसंघातील मतदारांची कमालीची नाराजी असल्या कारणाने यावेळी होणारी लढत ही काटेकी टक्कर अशीच ठरणार आहे। मुंबईतील वाकोला परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून युवकांबरोबर फ्रेंडशिप करून समलैंगिक संबंध प्रस्थापित करून मैत्रीच्या बहाण्याने त्यांच्या घरी जाऊन त्या तरुणांना धमकी देऊन घाबरवून मोठी रोख रक्कम वसूल करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला पोलिसांनी रंगेहात पकडले। या 4 जणांना अटक करण्यात आली आहे। कॅमेरात तोंड लपवणारे हे 4 जण दुसरे तिसरे कोणी नसून सोशल साईटच्या टोळीचे लुटेरे आहेत। मुंबईतील वाकोला पोलिसांनी यांना अटक केली असून आय रईस शेख, अवधूत हाटणकर, सलीम उर्फ अब्दुल शेख आणि अंबादास बुद्धिवंत अशी या तरुणांची नावं आहेत। या प्रकरणी वाकोला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मुळे यांनी दिलेली ही माहिती। लोकसभेच्या निवडणुकीत देशभरातील विविध ठिकाणी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत तब्बल 185 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। यामध्ये महाराष्ट्रातून 15 कोटी जप्त केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे। याच अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील तसेच मतदारसंघातील विविध टोल नाक्यांवर देखील कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। निवडणूक आयोगाकडून नेमण्यात आलेल्या या पथकातील अधिकारी व कर्मचारी 24 तास खडा पहारा देत असून या कारवाईत लहान वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे। त्याचबरोबर प्रत्येक वाहनाच्या नंबरची व वाहन मालकाच्या नाव आणि पत्त्यांची नोंदही घेतली जात आहे। गेल्या महिन्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचं थैमान थांबतंय तेच पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात काल गारपिटीचा फटका बसलाय। या अवकाळी गारपिटीने केज तालुक्यातील ढाकेफळ येथील नवनाथ नरहरी मुळे वय वर्ष 35 यांचा बळी घेतलाय। वीज अंगावर पडून मुळे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बीड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित भीमगीत गायन स्पर्धा उत्साहात पार पडली। या स्पर्धेत तब्बल 46 स्पर्धकांनी भाग घेतला होता। जय भीम महोत्सवात मंगळवारी भीमगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेला दुपारी 12 वाजता सुरुवात झाली। यामध्ये बालकांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींचाही समावेश होता। देश लुटून परदेशात दडवून ठेवलेला काळा पैसा परत आणू व देशातील गरीब, वंचित, मागासलेल्या जनतेच्या कल्याणासाठी वापरू असं आश्वासन भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिलं। लातूर लोकसभा
मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुनील गायकवाड यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी भाजपाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि उमेदवार गायकवाड उपस्थित होते. त्याआधी सोलापूर इथे भाजपा उमेदवार शरद बनसोडे व माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या प्रचारार्थ सभा झाली. आणि आज मिशन लोकसभामध्ये आपण बघणार आहोत गृहमंत्री आर पाटील यांची ही खास मुलाखत. आर परभणी हे परभणीमध्ये राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री परभणीत आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मनापासून सगळेजण एकत्र आलेले. सगळ्यात महत्वाचा जर असेल तर युवकांनी मागितलेली उमेदवारी दिली. जनतेत आलेली एक पक्षाने उमेदवारी दिली, दोन पक्ष एकत्र दिले आणि सगळे पूर्ण ताकदीने कामाला लागले. त्याच्याबरोबर शिवसेनेची परिस्थिती आहे की ज्या उमेदवाराबद्दल लोकांच्या अनेक बाबतीत नाराजी आहे. शिवसैनिक सुद्धा समाधानी नाही. भारतीय जनता पार्टी बदलला. अशा स्थितीमध्ये या मतदारसंघातली लढत एकतर्फी आहे. सुरुवातीला स्पर्धा होईल असं वाटत होतं, पण आज वातावरण इतकं बदललं आणि त्यातही मोदी हा जो फॅक्टर राजकारणामध्ये अतिशय प्रसिद्धीच्या माध्यमातून आणला गेला, त्याचा परिणाम म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे खूप मनापासून एकत्र आलेले. त्याचबरोबर परभणी जिल्हा एकंदरीत लोकसंख्या, राजकीय परिस्थिती बघितली तर हा विजय प्रचंड मताधिक्याचा असेल. महाराष्ट्रामध्ये लोकांनी मॅनेज केलेल्या चाचण्या त्याचे रिपोर्ट जे माध्यमावर दाखवले जात आहेत त्यांचे अंदाज साफ चुकणार आहेत. फील्डवरची परिस्थिती खूप वेगळी आहे. लोक कामाला लागले आणि चांगल्या पद्धतीचे यश हे आम्हाला मिळणार. मोदी फॅक्टर किती महाराष्ट्रामध्ये एक तर फायदा फारसा होणार नाही, कारण महाराष्ट्र हा पूर्णपणे विचाराने राजकारण करतो. अगदी शाहू फुले आंबेडकरांच्या समाज सुधारणेचा वारसा तर महाराष्ट्राला आहेच. खूप मोठी साधू संतांची परंपरा महाराष्ट्राला आहे. त्यामुळे तेव्हा जरी कोणी पेरायचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केला तर आजपर्यंत कोणाला फारसे यश मिळालं नाही. 95 ते 99 हा एक अपवाद वगळता शिवसेना भाजपची कधी सत्ता महाराष्ट्रामध्ये येऊ शकली नाही आणि भविष्यातही कधी येणार नाही. महाराष्ट्रातली जनता पुरोगामी आहे. मोदी फॅक्टरचा काहीही परिणाम नाही आणि आज मोदी म्हणजे विकास, गुजरात पॅटर्न असं जे चित्र उभा केलं जातं त्याला सडेतोड उत्तर काँग्रेस, राष्ट्रवादीकडून महाराष्ट्राच्या गावागावात जाऊन दिले गेले. विकासात महाराष्ट्रच कसा पुढे आहे आणि लोकांच्यापर्यंत पोहोचवलं. लोकसभा निवडणूक अवघ्या 6 दिवसांवर आली असताना राजकीय पक्षांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झालीय. बहुजन मुक्ती मोर्चाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संतोष खरात यांची भव्य प्रचार सभा पार पडली. या सभेला बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय सचिव राहुल मखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जनतेने या प्रचार सभेला मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलाय. मावळ लोकसभा मतदारसंघाचे बहुजन मुक्ती मोर्चाचे उमेदवार संतोष खरात यांचा झंझावाती प्रचार सध्या सुरू झालाय. बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव राहुल मखरे यांची या प्रचार सभेला प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणातून यावेळी मखरे यांनी मतदारांना संतोष खरात यांच्या वतीने आवाहन केलं. सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांच्या भूलथापांना बळी न पडता विकासाची कामं करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाच निवडून द्यावं असंही आवाहन खरात यांनी यावेळी केलं. आणि 17 पत्रकार परिषद घेणार.
केले जातील आणि त्यानंतर आजूबाजू प्रकारांची परिषद घेऊ आजच्या गावी जाऊ पंतप्रधानांचं नाव काय तो साहेब जाधव आहे मतदारसंघ आहे बाहेरच्या गावाला आहे मला बाहेरच्या समजलं की ज्यावेळेस त्यांनी फॉर्म भरला त्यावेळेस काही त्यांचे लोक नातेवाईक काँग्रेस राष्ट्रवादी त्यांच्यावर दबाव फॉर्म मागायला लागले यानंतर मिशन लोकसभामध्ये आज बघणार आहोत उत्तर पश्चिम मुंबईच्या समाजवादी पक्षाच्या उमेदवार पुष्पा भोळे यांची आमचे मुंबईचे ब्युरो चीफ संतोष सिंग यांनी घेतलेली ही खास मुलाखत। उत्तर पश्चिम क्षेत्र में मुझे ऐसे लग रहा है कि यहाँ पे झोपड़े बहुत है। अभी तक यहाँ पे जो SRA का स्कीम चलना चाहिए और लोगों को अच्छे अच्छे घर मिलने चाहिए, जो हमारे झोपड़पट्टी पुनर्वसन योजना है इसके तहत, वो अब तक नहीं हुआ है। ये क्यों नहीं हुआ ये अभी तक मुझे समझ में नहीं आया, क्योंकि आप देखिए उत्तर पश्चिम में इतने झोपड़े और मेरा सोशल वर्क तो झोपड़ों में ही चलता है। तो कई जगहों पे मैं पूछती भी हूँ उनको कि अभी तक आपका SRA नहीं हुआ, तो वो कहते हैं कि बिल्डर लेट कर रहा है, कहीं कुछ कारण बताते हैं। तो मुझे ऐसा लगता है कि इसमें जो SRA का स्कीम वो जल्द से जल्द हो जाए तो ये जो गटरों का प्रॉब्लम है, पानी की समस्या, जो टॉयलेट्स बराबर नहीं है, गंदगी जो है वो सब बंद हो जाएंगे। आप जो वर्तमान सांसद हैं कांग्रेस के, उनके काम को किस प्रकार से देखते हैं? उन्होंने यहाँ पे कुछ काम किया है कि नहीं किया है? जहाँ तक मैं जानती हूँ मैंने तो उनको देखा तक नहीं है उत्तर पश्चिम में। अभी मैं उनको देख रही हूँ रैलियों में, लेकिन आप बोलिए तो ये 5 साल में मैंने उनको कभी कोई बस्ती में देखा ही नहीं, क्योंकि मैं खुद बस्तियों में घूम के सोशल वर्क कर रही हूँ उत्तर पश्चिम में, हर जगह ऑल ओवर बॉम्बे। और उत्तर पश्चिम में जब भी मैंने मेडिकल कैंप्स किए या कोई भी कार्यक्रम किया, कई बार उनको बुलाने की भी कोशिश की, कभी उन्होंने रुचि नहीं दिखाई। और मैंने लोगों से भी कहा कि आप आपके MP को बुलाइए, हम जो सोशल वर्क कर रहे हैं, जो हमारे मेडिकल कैंप चल रहे हैं, जो विधवाओं और वृद्धों के लिए हम लोग जो कार्यक्रम कर रहे हैं, तो उनको बुलाइए आप, आपके MP हो, तो उनके पास समय नहीं इन चीजों। जो कांग्रेस के सांसद हैं उन्होंने समय नहीं दिया, आप अगर चुन करके आएंगे तो किस प्रकार से इन समस्याओं को सॉल्व करेंगे? हाँ, सबसे पहले तो मैं ये कहूंगी कि मैं पहले से ही उत्तर पश्चिम कहिए या पूरे बॉम्बे कहिए, लेकिन उत्तर पश्चिम में मैं रहती हूँ, इसलिए वहाँ पे तो मेरा दौरा रोज ही होता है, कोई न कोई जगह पे कहीं ना कहीं उत्तर पश्चिम में होता है झोपड़पट्टियों में। तो मैं पहले से ही लोगों से मिलती आ रही हूँ, लेकिन अगर मैं सांसद बन गई तो मैं ये कोशिश करूंगी कि हर जगह, वैसे भी मेरे संस्था के ऑफिसेज है हर जगह, तो मैं चाहूंगी सबसे पहले जो एडुकेटेड लोगों तक रीच करने के लिए मेरा एक वेबसाइट होगा सेपरेट, और मैं ये चाहूंगी जो महिलाओं सुरक्षा के लिए हर जगह जो पुलिस स्टेशन रखे हैं वहाँ पे स्पेशल वुमेन प्रोटेक्शन सेल होगा, और 5 मिनट के अंदर जहाँ पे भी तकलीफ है वहाँ हमारे पुलिस पहुंचनी चाहिए। तो ऐसे कुछ सुविधा मैं रखूंगी, और जो सीनियर्स और बच्चों के लिए भी स्पेशल प्रोटेक्शन ग्रीवेंस सेल हम वहाँ रखेंगे, ताकि उनका भी जो प्रोटेक्शन की हम लोग बंदोबस्त कर सके। और जो ये राशन शॉप्स है उसमें मैं ज्यादा ध्यान देना चाहूंगी कि वहाँ पे भी जो राशनिंग सिस्टम है जो सही ढंग से हो, ताकि हर घर में राशन सही ढंग से और अच्छे क्वालिटी के पहुंचे। पुष्पा जी, यहाँ पर अलग अलग पार्टियों के लोग खड़े हुए हैं, आप किस पार्टी से अपना मुख्य मुकाबला मानती हैं? मुझे ऐसा लगता है कि मैं अपने लेवल पे मैं यहाँ ये लड़ाई लड़ रही हूँ। मुझे पता है कि मैंने यहाँ पे बहुत सोशल वर्क किया है, और चूंकि मैं एक पढ़ी लिखी औरत हूँ, महिला हूँ, मैं खुद एक चार्टर्ड अकाउंटेंट हूँ, और मुझे पता है चार्टर्ड अकाउंटेंट होने के साथ साथ एक समाज सेविका हूँ। तो मैं दोनों स्टेटस के लोगों से मिलती हूँ, जैसे कि अपर मिडिल क्लास, द रिच एंड द पुअर। तो मेरा इंटरेक्शन तीनों कैटेगरी से होता है। तो मुझे यकीन है कि जो एजुकेटेड लोग हैं मुझे पसंद करेंगे, और जो झोपड़पट्टियों में रहते हैं वो मुझे इसलिए पसंद करेंगे क्योंकि मैं उनके दुख को समझती हूँ और उनके दुख में शामिल होती हूँ। तो मुझे ऐसा नहीं लगता कोई मुकाबला होगा, जो मेरे वोटर्स है वो मेरे हैं, और महिला होने के नाते मुझे पूरा यकीन है कि महिलाएं मुझे वोट देंगी। या न्यूज बुलेटिन्स मध्ये इथेच थांबूया। तुम्ही पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट। नमस्कार।